हरे कृष्ण हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम सब संतांची उपम करोति वाचालं पवनं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला पुसरी काही चलेले बोलत वचने हरिभाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतांची जय। तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं समृद्धं मयैवैते न्यथा पूर्वमेव तेहतीसावा श्लोक चालू आहे आपला। तस्मात म्हणून याकरता उत्तिष्ठ उठ म्हणजे त्याला प्रेरणा दिलेली आहे। उठ तो आता उठ आता मरगळ झटकून टाक आणि लभस्व काय कर जित्वा यश संपादन कर शत्रुं भुक्ष्वा शत्रूंवरती जित्वा आणि यश हा लभस्व शत्रूंचा नाश कर आणि शत्रूवरती विजय मिळव आणि लभस्व यशाची प्राप्ती करून तेव्हा भुक्ष्वं राज्यं समृद्धम समृद्ध राज्याचा भोग घे। जे समृद्ध राज्य आहे त्याचा तू भोग घे। मयैवैते निहतः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाची हे सव्यसाची म्हणजे अर्जुना तू मात्र काय आहात निमित्त मात्र असा आहेस। मया एव एते मी काय केलेलं आहे हे पूर्वीच निहतः म्हणजे मारले गेलेले माझ्याकडून हे सगळे अगोदरच मारले गेलेले आहेत। त्यामुळे तुला काही काळजी करण्यासारखं राहिलं नाही म्हणून तू कोण आहेस तर निमित्त मात्र झालेला आहे। आणि अर्जुन निमित्त मात्र झालेलाच आहे। अर्जुनाला काही करायचंच नाही जे काय करायचं हे युद्ध भगवंताच्या मनात होतं। हे युद्ध पूर्ण करण्याविषयी जी भगवंताचीच प्रतिज्ञा दिसते। जे उभे केलेले योद्धे दिसत आहेत दोन्ही पक्षाचे एक धर्माच्या बाजूचे आणि दुसरे अधर्माच्या बाजूचे हे दोन्हीही योद्धे जे आहेत अधर्माचा नाश करणं हे तर देवाची प्रतिज्ञाच आहे। अधर्माचा नाश करायचा मग धर्माच्या बाजूला असणारे योद्धे त्यांच्या बाजूला हा उभा आहे। या युद्धातून हे दाखवलं की भगवंताने स्वतः काहीच केलं नाही म्हणजे तो काही करत नसताना करोनी अकर्ता आपण नेदी अभिमाना नातळ ना गुणवंता आणि निर्गुण नाटाच्या अभंगामध्ये म्हटलं गुणवंत आणि निर्गुण करोनी अकर्ता आपण करोनी करतो तोच आणि करोनी अकर्ता पुन्हा अकर्ता तोच। काल तुम्हाला म्हटलं जसं कर्मात नष्कर्मता ही श्रेष्ठ मानली। कर्म करतो याच्यात विशेष काही नाही पण नष्कर्म स्थितीमध्ये राहतो कर्म करून त्याचा लेप लागत नाही तो श्रेष्ठ पुरुष आहे। कारण कर्म म्हटलं की हा जो देह आला किंवा अवतार आला आपले देह आणि त्याचा अवतार या दोन्हीमध्ये कर्म घडतं।
आपल्याला देह आहे म्हटल्यावर कर्म घडणार. तुम्ही किती काही जरी केला तरी कर्मापासून लांब होऊ शकत नाही. आणि मग तेच कर्म देवाकडूनही घडतं. पण जीवाकडून घडणारं कर्म जे आहे ते अहंकारयुक्त बुद्धीने फलाची अभिलाषा धरून केलं जाणारं. त्याच्यामध्ये फलाची अभिलाषा आणि अहंकार बुद्धीने, म्हणून ह्या गोष्टी त्याला बांधिलकी ठरतात. कर्त्याला बांधिलकी कशामुळे झाली तर याच्यामुळे अहंकार मूढात्मा कर्ता मिती मन्यते असं म्हटलं. हा मी कर्ता आहे असं करून प्रकृती क्रियमान आणि गुणकर्माणि सर्वशः तिसऱ्या अध्यायामध्ये आणलं. अहंकार विमूढ आत्मा कर्ता मिती मन्यते, मी कर्ता आहे अशा पद्धतीने त्याचा. माऊली ज्ञानोबरांनी तेच म्हटलं की मी देह म्हणता येऊन या पाठी थापटती. मी देह म्हणता ब्रह्महत्या पोटी येऊन या पाठी थापटी. मी देह म्हटला की सगळ्या हत्या जेवढं काय आहे नाही ते कर्म त्याच्या मस्तकावर येऊन बसतं. आणि मी देह नाही या भावात कर्म केलं म्हणजेच नैष्कर्म्य स्थितीमधलं कर्म, जसं मुक्त पुरुषांकडून होणारी कर्म सहजच होतात. देवाकडून केलं जाणारं कर्म असंच आहे. तेव्हा तू सुद्धा अर्जुन असंच कर्म कर. कसा? तुझ्याकडे काही जबाबदारी नाही, पण इथं प्रॅक्टिकली दाखवलं देवाने. कारण अर्जुनाला सांगून विषय कळाला नसता. जसं आपण फार ऐकतो, पण ऐकल्यानंतरही आपल्याला तसं काही कळालेलं नसतं. ऐकल्यावर का कळालं नाही? प्रॅक्टिकली काय पाहिलंच नाही डोळ्यांनी. आता इथे तुम्हाला प्रॅक्टिकल अर्जुनाच्या समोर कोणतं आहे? हे विश्वरूप, हे प्रॅक्टिकल आहे. आणि विश्वरूपाच्या सगळ्या मुखात दोन्ही सैन्य गेलेलं पाहिलं ते, म्हणजे सैन्याचा नायनाट झालेलाही पाहिला. हे प्रॅक्टिकल समोर पाहिलं. अर्जुना तू काही निमित्त मात्र आहे, मी सगळ्यांना अगोदरच मारलेलं आहे. याचं प्रॅक्टिकल आधीच झालं. कोणतं? विश्वरूपाच्या मुखात सैन्य गेलं. हे काय प्रॅक्टिकल. आणि आता काय सांगतायत? थेरी सांगतायत. तसं आता तुम्हाला सांगितलं तुम्ही नैष्कर्म्य अवस्थेत कर्म करा. ते म्हणते प्रॅक्टिकल काय हे याचं ज्ञान नाही, म्हणून लोक ऐकत नाही. म्हणजे लोक ऐकतात पण ऐकतात तसं वागत नाही. तर त्याचा आणि ते आता अर्जुनाला दोन गोष्टी समोर आल्या, किंवा खरोखरच याने मारलेला आहे का. म्हणजे एक शंका आहे का नाही. आज जर समजा नुसतं देवाने विश्वरूपात हे न दाखवता मी यांना अगोदरच मारलेलं आहे असं सांगितलं असतं तर अर्जुनाला म्हणजे पटायला थोडं कठीणच आहे. मग विश्वास ठेवून बुवा जास्त बळकट श्रद्धा असेल तर ठीक आहे मारलेले म्हणून सांगितलं आपल्याला, एवढंच झालं असतं. प्रत्यक्ष विश्वरूपच दाखवलं आणि त्या विश्वरूपात हे सगळं सैन्य आत गेलेलं त्याच्या मुखात दाखवलं, तर हे दाखवण्याची आवश्यकता होती. असं नाही की हे टाळता आलं असं नाही, तर हे दाखवण्याचीच आवश्यकता होती. अर्जुनाचा तेवढा ठाम विश्वास तयार करायचा होता, म्हणून विश्वरूपाने काय केलेलं आहे, ठाम विश्वास तयार केला की खरोखरच एवढं सैन्य गेलेलं आहे याच्या मुखात. म्हणजे मी अगोदरच यांना गिळंकृत केलेलं आहे. आता हे जे दिसतात ना या कठपुतले बावले आहेत आणि यांचा नाश मी करून ठेवलेला आहे. मग आता किंवा मग त्याला आता इथं माऊलींनी आजच्या वयामध्ये इथे सांगितलं होतं की त्यांच्या दोऱ्या कापलेल्या आहेत. हां, त्या साधारण व्यक्ती सुद्धा पायाने उलथडून टाकेल त्याला. कारण ज्याच्यात त्राण राहिला नाही, शक्ती राहिली नाही, त्याला साधारण माणूस सुद्धा पुष्कळ होतो. त्याला काय आवश्यकता राहत नाही. तशीच अवस्था या सगळ्यांची आता पुढे येणार आहे. म्हणजे त्यांची नावच येणार आहेत. ज्या मोठ्या मोठ्या बाहुल्यांची नावं पुढच्या श्लोकात आहे. पुढच्या श्लोकात काय आहे? बाहुल्यांची नावं. बाहुल्या कोण? द्रोणांच्या, भीष्मांच्या, जयद्रथांच्या, या सगळ्या मोठ्या बाहुल्या. त्या काही बाहुल्या छोट्या आहेत, काहींच्या ताकद असे दिसायला, पण हे वास्तविक पाहता सगळं अगदी असंच आहे. अजून पुढे टाईम आहे त्याला.
माऊली काय म्हणतात, एर चेष्टवितेचे बळ ते मागाची म्या ग्रासिले सकळ, आता कोल्हेरीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती. जसे कुंभाराने निर्माण केलेले त्याची नावं वेताळ आहे. वेताळ म्हटलं की नको बाबा, वेताळ आपल्या मागं लागला तर माणसं घाबरतात. वेताळ मागं लागल्यावर काय करणार, कारण त्याला म्हणजे इकडे भूताटकीच्या डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट असं केलं. भूताटकीमधला हेड ऑफ द डिपार्टमेंट वेताळ. आणि मग मागं बिगला आपलं कसं काय व्हायचं, आपलं घाबरलेलं बरं असं तो म्हणेल. अर्जुना, हे जेवढे दिसतात ना हेड ऑफ द डिपार्टमेंट त्याच्या सैन्यातले, हे सगळे कोल्हारीचे वेताळ आहेत. म्हणजे कुंभाराने निर्माण केलेल्या म्हणजे याच्या मातीचे पुतळे आहेत. आणि यांना तू काही घाबरू नको. म्हणजे त्याला पूर्ण सांगितलं अगदी मग घाबरूच नको. आणि का घाबरू नको यांना मी आधीच मारलेलं आहे. मग आता हे जे दिसत आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात दिसतील आणि नंतर हे सगळ्यांचा नाश होऊन जाईल. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. जसं मग त्यांच्या ठिकाणचं बळ मी अगोदरच ग्रासलेलं आहे, काढून घेतलेलं. त्यांच्याकडे असणारी शक्ती, एक वरून दिसणारा देखावा आणि आंतरस्थिती या दोघांचं वर्णन दिसतंय. वरून जेवढे दिसत आहेत ते शूरवीर योद्धे दिसत आहेत. म्हणजे कौरवांच्या पक्षामध्ये सुद्धा एकदम शूर योद्धे दिसत आहेत समोर. पण घाबरायचं कारण नाही. हे वरून दिसत आहेत असे, पण योद्धा कशावर ओळखला जाईल, बळावर ओळखला जाईल. बळ दिसतं का शरीर दिसतं, शरीर दिसतं. बळ कुठं दिसतं आपल्याला, नाहीतरी प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणारी सुप्त शक्ती, व्यक्ती म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, भक्ती, ज्ञान, या गोष्टी, वैराग्य, हे कुठे दिसतात तेव्हा. वरून शरीरच दिसत असतं माणसं, त्याच्या आतला कुठं काय दिसतंय तेव्हा. पण याचा अंदाज देवाला आहे. जसं आपल्या या अंतःकरणातले सगळ्या गोष्टींचा अंदाज देवाला आहे, लोकांना नाही. अर्जुनालाही त्यांच्या ठिकाणी असणारे जे योद्धे होते त्यांच्या ठिकाणच्या वरून दिसणाऱ्या मूर्ती पाहत होता तो, आणि त्यांचा पूर्व इतिहास जसा त्यांना ज्ञात होता. हे आमचे गुरु आहेत द्रोणाचार्यजी, आणि ते तीन धनुर्विद्येमधले निपुण आहेत, त्यांच्यासारखा कोणी नाही. आणि शिवाय हे भीष्माचार्य यांच्या समोर तर कोणीच टिकणार नाही. आणि तो कर्ण अनेक महाराजांना हरवणारा असा आहे. म्हणजे हे हा इतिहास झाला. बुद्धीमध्ये काय फिरतो, समोरचा व्यक्ती पाहिल्यावर त्याचा इतिहास फिरतो का भविष्य फिरतं नाही. इथे प्रश्न असा आहे की समोर दिसणारं जे दृश्य आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या शक्तीच्या केल्या जाणाऱ्या कल्पना हे अर्जुनाच्या डोक्यात आहेत. पण भगवंताने त्यांच्यातली शक्ती काढून टाकली, हे फक्त आता भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं. बाकीच्या लोकांच्या बुद्धीमध्ये तेच फिरते की कसा सिंह देता येईल, कारण तो असा आहे, आपण कसं करायला पाहिजे, तो तसा आहे. याला अनुसरून त्यांचे विचार चाललेले. अर्जुनाला आता हे सांगितलं की तुला हे विचार करायची गरज नाही. आपला जास्त वेळ कशात जातोय, याच्यामध्येच जाईल किंवा ह्याला कसा प्रतिशह कसा द्यायचा. असं समोर जर उभं राहिलं तसं म्हणते. म्हणून तर हे पांडव फार बिनधास्त झाले होते. दररोज नवीन घटना घडायच्या युद्धभूमीवर. घटना घडल्या की त्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लागायची. जेवढे मेलेले त्यांना श्रद्धांजली, जेवढे मेलेले त्यांची प्रेत जाळायची, श्रद्धांजली अर्पण करायची बरं का दोन्ही पक्षाची. जेवढं युद्ध संपलं की मग त्याच्यानंतर त्यांचे सगळे सामुग्री निषेध, आणि मग त्याच्यानंतर ते सगळं संपलं, मिटलं, प्रकरण मिटलं, चालले आपापल्या ह्याच्यात. पण उद्या परत युद्ध काढायचं आहे. युद्ध करायचं आहे तर हे कौरवांना झोपा नाही. तो दुर्योधन तो झोपत होता का नाही कोणाच तो, तर अशी अवस्था होती. आणि हे पांडव बिनधास्त झोपायचे. माझे इतके बिनधास्त झोपायचे की काही ते नाही घेण्या नाही, उद्या होईल ते पाहू. आणि याला कारणीभूत केवळ हाच बाबा होता. म्हणजे ह्यांच्यातला कोण झोपत नव्हता तसा तो कधीच झोपत नाही. देव कधीच झोपत नाही. देव कधीच झोपत नाही. जो झोपत नाही त्याचं नाव देव. उलट भगवान म्हणजे देव झोपतो म्हणण्यापेक्षा ते अण्णा सांगायचे किंवा
याला गेले उत्तर भारतामधले की तिथले पुजारी ते सांगायचे देव झोपलेले आणि मग थोडा 1 तासानंतर यावं लागलं दर्शनाला. म्हणजे तासाभर नंतर तर मग ते जो कोणी टूर्स घेऊन जाणारे गाडीवाला असतो तो देवांना उठवल्याला कारणीभूत ठरतो. तो जातो कोणाकडं? त्या पुजाऱ्याकडे. ते म्हणले बा हे घ्या 500 रुपये. ते म्हणले चला 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 घ्या दर्शन करून. आणि देव झोपले उठले 500 रुपये दिले की देव उठतात. कुठले? उत्तर भारतात. आमचे पंढर मग अण्णा म्हणायचे आमचा पंढरीनाथ कधी झोपतच नाही त्याच्यामुळे काही अडचणच नाही. तर आणि खरी गोष्ट तीच आहे की जो झोपत नाही तो काय देव आहे. तो झोपल्यावर कसं काय चालायचं? म्हणून असा नित्य जागा इकडे पांडव पक्षामध्ये जेवढ्या काही काळजी चिंता करण्याचं काम कोणाकडे होतं? देवाकडं. आता देव काळजी चिंता करतो असं नाही तर त्याचं प्लॅनिंगच आहे ते ठरलेलं. आणि ते आज नाही ठरलेलं. युद्ध सुरू होण्याच्या आधीच माहिती त्यांना की उद्या उद्या काय काय होणार आहे. फक्त मग त्यांना जागा करायचं आणि सांगायचं. जसं द्रौपदीला सांगितलं उद्या भीष्माचार्य येणार आहेत युद्धाला. उद्या निष्पांडव पृथ्वी करून टाकील. एक तर मी तरी राहील नाहीतर पांडव. मग अशा प्रतिज्ञा केल्यावरती देवाला माहिती त्याची उत्तर काय काय आहेत. लगेच ते पहाटेच्याला भीष्माचार्याची पहाटे उठायचे स्नान करायचे. स्नान केल्यावरती पुन्हा ध्यानधारणा प्रणवाचे उपासक होते ना ते. आणि मग त्यांनी ते करायचे. मग त्याच्यामध्ये ते समाधी लावायचे ते. आणि त्याच वेळेला हिला पळं गाठलं कोणाला? तिने जाऊन तुला दुसरं नाही काय करायचं. तिथे गेल्यावर फक्त अशा बांगड्या वाजवायच्या. बांगड्या वाजवल्यावर समाधी भंग होईल आणि पाया पडायचं. पाया पडल्या कारण कौरव पक्षातल्या स्त्रिया सुद्धा दर्शनाला यायच्या. आणि मग त्यांना सुद्धा सौभाग्यवती भव आशीर्वाद ते द्यायचे. त्याला काय माहिती द्रौपदी सुद्धा येणार आहे. हा खेळ कोणी करावा? आणि मग तिने ते बांगड्या वाजवल्या बरोबर त्यांची ती समाधी भंग. आणि तिने असा पदर घेतलेला त्यामुळे चेहरा नाही दिसला. दर्शन घेतल्याबरोबर म्हटले सौभाग्यवती भव. म्हटले मग आता हे सौभाग्य टिकवायचं तुमच्याच हातात आहे का? किती म्हणजे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच आहे. आणि ह्याची सगळी उत्तरं त्याच्याकडे तयार आहेत. म्हणून हे आपले बिनधास्तच झोपत होते. त्यामुळे तू आत्ताही काही काळजी करू नको. हे सगळं सैन्य मी अगोदरच आणि म्हणूनच हे बिनधास्त झाले होते. चला त्या मग कसे तर कटपुतल्या भावल्या. जसं मग त्यांच्या हातात काहीच नाही. आणि होतच तरी काय हो कौरवांच्या हातात काय युद्ध होतं? काय युद्ध? बलवान होते तर भौतिक जगतात ते बलवान दिसत होते. वास्तवातले त्यांचं बल काढून घेतलं होतं. तसा एखादा बोकड कापायला घेऊन जातात. बाळवणीची यात्रा संपली ना आता. यात्रेला गेलेले लोक नाही आलेले अजून बरेच. वाळवणी का भाळवणी का वाळवणी. त्याच्यामध्ये ते का हो वाळवणी ते यात्रेला जाणारे बोकडं मनाने जातात का त्यांच्या? चला भाऊ आपल्या वाळवणीची यात्रा आहे आपला तेवढाच बळी जाईल असे जातात का? नाही. तर ते त्यांचा बिचाऱ्यांना धरून नेलं जातं है ना. तसे या युद्धाला आणलेले जेवढे बकरे होते देवानी स्वतः त्यांची विल्हेवाट लावलेली आहे. त्यांच्या मानाने काय त्याच्यातलं कारण जेवढे अधर्माचं कृत्य करणारे यांचा बळी दिला गेला. त्या महाभारत युद्धामध्ये बळीच दिला गेला तो. आणि त्याला पर्याय नव्हता. त्याच्यातून सुधारण्याची त्यांची शक्यता नाही. काय दुर्योधन सुधारला असता बरं? आता ताई असणारा हा दुर्योधन जर पाहिला काय कुठून सुधारायचं त्याला? तो एकदा म्हटला सुद्धा बघा भगवान श्रीकृष्णांना. तो म्हटला भगवान श्रीकृष्णाने त्याला चांगला उपदेश केला होता दुर्योधनाला. अरे दुर्योधना हे दुष्ट गुण टाकले पाहिजे आणि तुझ्या संगती सुद्धा वाईटांची नाही केली पाहिजे. आपली जी संगती आहे ती संगती दुष्ट गुणांना अधिक उत्तेजित करत असते. चांगल्यांची संगती करावी, दुष्ट गुणांचा त्याग करावा. तर तो तिथं लगेच मान डोलवायचा. वा 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 वा. म्हणजे भगवंताचा उपदेश देवा सगळं ऐकून घेतलं. दुर्योधनाने
आणि चांगली वागावं, असं करावं तसं करावं. त्याच्यानंतर देवा जाताना परत म्हटला, देवा एक सांगू का, ते तुम्ही सांगितलेलं मला सगळंच पटतं हो, मला फारच मनातून अगदी चांगलं पटतं, पण जेव्हा प्रसंग येतो ना त्यावेळेला राहतच नाही. त्यावेळेला बुद्धी तशी होते, त्यावेळेला माझं वर्तन तसं होतं, आणि त्यावेळेला मी काय करतो हे माझं मलाच भान राहत नाही. याचाच अर्थ असा आहे की तो त्याच्या गुणांच्यात काय झाला, पूर्ण डुबून गेला होता. उगच नरकाला नाही गेलेला तो, नरकाला गेला तो, बुडी दिली कुंभपाकी. दुर्योधनाने कुंभपाकामध्ये गेलेल्याचं वर्णन येत आहे. तर मग याला सुधारण्याची संधी असताना का सुधारला नाही, तर याचं कारण आहे त्याच्या आत बसलेला जो युगानुयुगा अनेक जन्म घेतलेल्याची ती घाण आहे, चित्तामध्ये तशीच बसलेली राहते. म्हणून मग आता यांना दुसरं काय शिक्षा आहे तेव्हा अशा प्रकारे त्याचा अंतही झाला. तर तेव्हा म्हणून याचं नाव धर्मयुद्ध. एका ठिकाणी अधर्माचं वर्तन करणारा आणि एका ठिकाणी धर्मयुक्त अंतःकरण असलेले. तर भगवंतानी हे सगळं काम केलं. हलविती दोरी तुटली तरी ते खांबावरील भावली, भलतेने लोटली उल थोनी पडली. मग तिथं काय बलवान माणूस लागतो भावल्यात उलथून टाकायला? नाही. कुणी बी एखाद्याने नुसते पायाने जरी सारखावली तरी ती बाहुली इकडं तिकडं 2-4 कोलांटोड्या खात पलीकडं जाते. म्हणजे शक्तिहीन पुरुषाने किंवा बालकाने सुद्धा धरा, एखाद्या बालकाने नुसते पायाने अशी उडवली तर तिकडे जाऊन पडली, होय पुष्कळ, ती शक्तिहीन आहे. तसेच हे योद्धे तैसा सैन्याचा या बघा, जेवढा काय आकार दिसतोय, मोडता वेळ न लगे पैगा. काय याला वेळ लागेल तेव्हा मोडून टाकायला हा खेळ. म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई. तू काय अर्जुना शहाणा हो, म्हणजे जाणून घे ह्या सगळा काय खेळ कसा चाललाय तो जाणून घे. तो गोग्रहणाचे ने अवसरे घातले, मोहनास्त्र एके सरे, मग विराटाचे ने महाबेडे उत्तरे आसुडुनी नागले. म्हणजे एकाला आपण पाहत होती पर्यंत आलतो की गोग्रहणाचे ने म्हणजे गायींना पळवून नेण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या, त्यांचा हल्ला परतवणारे विराट राजा आणि उत्तरा हा मुलगा, त्याला त्याच्या आधी विराट राजा सारथ्याला घेऊन एका बाजूच्या मोहिमेवरती निघून गेला, काही सैन्य घेऊन. काही सैन्य शिल्लक होतं, आणि म्हणजे काही सैन्य शिल्लक होतं, सगळं सैन्य युद्धसीमेवर पाठवलं जात नाही. आणि मग त्याच्यात दुसऱ्या बाजूने या कर्ण भीष्माचारी यांनी परत हल्ला केला असं कळालं. हल्ला केला असं कळाल्यावरती ते म्हटले, मग तो महालामध्ये उभा होता. कोण? उत्तरा. तर तो उत्तर उभा होता, तर तो म्हणायचा, महालामध्ये उभा राहून भाषण देत होता. आता तिकडून सैन्याने हल्ला केलाय राज्यावरती म्हणल्यावर भाषणाला काय किंमत आहे त्या. पण तो भाषण देत होता, मी इतका शूर आहे, पण आता मी काय करणार, मला कोणी सारथीच नाही. कारण मी लढलो असतो पण कोणी सारथीच नाही राहिला, नाहीतर मी आता जेवढं सैन्य आहे तेवढं घेऊन असं गेलो असतो, त्यांना असा कोंडीत पकडला असता, त्यांना असं मारलं असतं. असं काय कॉमेंट्रीवाले वेगळे आणि क्रिकेट खेळणारे वेगळे असतात. कॉमेंट्री तिकडं असे जोरात करतात म्हणून काय. आता तो जेव्हा समोरचा आहे त्याला माहिती राहतं बा काय करायचं आणि काय नाही, त्याच्यावर काय घेतलेलं. तसा हा कॉमेंट्री करत होता. विराट, त्याचा बाप तर गेला युद्धाला, विराट राजा, पण हा महालात बसून कॉमेंट्री करत होता. मग मात्र अर्जुनाचं डोकं फिरलं. तो म्हटला, चल मी आहे सारथी. आता तो डान्स काम शिकवणारा, गायन काम, डान्स काम करणारा तो ब्रह्मगडा, ते म्हणले तू काय करणार रे. म्हणजे काय तू काय करणार, काय काय नव्हतं त्याचं, सौरंध्री आहे ना, सैरंध्री आहे ना, ब्रह्मगडा नाही, सैरंध्री नाव ना. अर्जुन बृहन्नडा नाही, सैरंध्री कोण होते? अच्छा, द्रौपदी झाली. आणि हा बृहन्नडाच होता, बरोबर आहे. त्या बृहन्नडा तर त्याने ते म्हणजे हा याच्याकडे नृत्य कामाचं ते शिक्षण होतं. आणि त्याच्या ज्या वेळेला युद्धाचा विषय निघाला
आणि त्याचाही कालावधी संपला की त्याला जो शाप मिळालेला होता तो वर्ष संपलं आणि त्याच्यातून तो मुक्त झाल्याबरोबर पुन्हा जसा एखाद्या भूताने झपाटावं आणि एखाद्या मांत्रिकाने त्याच्यावर प्रयोग करावा आणि त्याच्यातलं ते निघून जावं आणि मग निघून गेल्यावरती तो कोण होईल, मूळच्या स्थितीत येईल. अगदी तीच अवस्था अर्जुनाची, मूळच्या स्थितीत आलेला. आणि मग चला म्हटल्यावरती तो निघाल्यावरती जे गेले त्यावेळेला काल सांगितलं तुम्हाला की त्यांनी अर्जुनाने असं काही युद्ध केलं, त्याला पळून गेला तर परत रथात आणून टाकला आणि तिथं सगळे काय झाले, निस्तनाभूत झाले. त्यांचे माऊली म्हणजे कथेमध्ये बी आहे, माऊली म्हणतात आसडोनी नागविले, म्हणजे कोणी नागविले, महाभेडे उत्तरे आसडोनी नागविले. अत्यंत भित्र्या असणाऱ्या त्या उत्तराने काय केलं, सगळ्यांच्या अंगावरचे कपडे, ते म्हणले कोत्राव कपडे, त्यांच्या अंगावरचे कपडे काढून घ्यायचं काम प्लॅनिंग केलं यांनी आणि त्यांना मोकळं सोडून द्यायचं होतं, नागवं करून सोडून द्यायचं. मग युद्धावरती म्हणजे हा अपमान करायचा व यांचेच. आता हा दुर्योधनाच्या सारख्याच्या व्यक्तीचे अंगावरचे कपडे काढून घ्यायचे साधारण गोष्ट आहे का हो? आणि कोणी घ्यावे, उत्तराने. याला सांगितलं की आपला बाण लावून असा उभा, काढ त्याचे कपडे, नाही तर मी इकडून बाण सोडतो. त्याने अंगावरचे कपडे काढायचे. उत्तराच्या हस्ते कार्यक्रम केला. कोणाचा? त्यांचा कपडे काढण्याचा कार्यक्रम उत्तराच्या हस्ते. आणि मग उत्तराला असं वाटलं काय वीर आहे आपण, काय शूर आहे, तो कपडे घेऊनच आला कुठं, सभेमध्ये. आणि मग ज्या वेळेला कपडे घेऊन आला, विराट राजा आलेला होता, तो सांगत होता, कोण? उत्तरा. मग आम्ही असं केलं तसं केलं, हे कपडे घेऊन मी आलो. विराट राजाच्याला काय पटलं नाही, त्याला माहित होतं आपला पोरगा किती शूर आहे. त्याला काय आवडलं नाही ते, पण म्हणजे बरोबर कोणाला घेऊन गेला होता असं विचारल्यावर ते हा माग होता. कोण? तो बृहन्नाड. आणि तो माग होता. तो म्हणलं ह्याला घेऊन गेला होता. त्याला तो पुढे ये म्हटलं, तू बृहन्नाडा नाहीयेस म्हटलं, हे काम माझ्या पोराचं नक्कीच नाही, कारण मी माझ्या पोराला ओळखतो की हा किती शूर आहे. आणि मग हे काम तूच केले, कोण आहेस तू? त्यावेळेला त्याने सांगितलं की मी अर्जुन आहे. हा त्यांना सांगता येत नव्हतं, पण तिथंच अज्ञातवास संपलेला आहे. अज्ञातवास संपला, तो शेवटचा दिवस होता आणि त्याच्याच दिवशी ओळखलं नाही. पण नंतर त्यांची मीटिंग झाली कुठे, की हा विराट राजाच्या ठिकाणी इतके शूर लोक आले कुठून. याचाच अर्थ असा आहे की तो जो रथावर होता तो कोण होता? मग ते म्हटले आम्ही ओळखलं आणि आता तुम्हाला परत एकांतवास बघावा ही करावं लागेल असं म्हणतात. अज्ञातवासामध्ये आम्ही ओळखलं, पण तसं नसून तो दिवस शेवट संपलेला होता आणि त्यांनी ओळखलेलं नव्हतं. तर याच्यावरून त्यांच्यामध्ये मग म्हणजे हाही एक मुद्दा होता त्यांचा की मग ते म्हटले होते की आम्ही ओळखलं, त्यांनी ओळखलं नाही आणि यांचा अज्ञातवास त्याच दिवशी संपलेला होता. तर चला, तर अशा पद्धतीने मग ते त्यावेळेला कळालं, म्हणजे विराट राजाने, आणि ही गोष्ट माहीत होती त्याला की हा शूर नसताना ज्या अर्थी इकडून हल्ला करून केला त्यांनी, तर आपला पराभव व्हायला पाहिजे होता, पण झाला नाही. तर मग त्यांनी ते हे सगळे 5 पांडवांचा मग सत्कार केला त्यांनी. कोणी? त्या विराट. कारण म्हटले तुम्ही आमच्या इथे राहून इतकी सेवा केली. ते म्हटले आमचा आता नाईलाजच होता, कारण आम्हाला वर्षभर अज्ञातवासात राहायचं होतं. त्या कचाचा वध केला होता त्याच्यात, त्यावेळेला बी शंका आली होती. किचकाचा वध भीमाने केला ना, त्यावेळेलाही शंका आली होती की बा हे एवढ्या किचकासारख्या शूराला कोण मारू शकतो. तर तो तिथेही शंकाच होती. परंतु मग नंतर मात्र कळालं किंवा हेच पांडव आहेत. त्याच्यातला हा आता इथे जो विषय आलेला आहे तो महाभेडे, म्हणजे महाभयंकर भित्र्या उत्तराने
पांडव पक्षाच्या सैन्याचे म्हणजे शूरयोद्ध्यांचे कपडे उतरवले, हे जसं घडलं तसं तू आता जेवढे बी शूर योद्धे दिसत आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण आदी करून सगळे, यांचे कपडे मी अगोदरच उतरवलेले. म्हणजे तू कपडे उतरवायचे, मी यांना अगोदरच मारलेले. देव अर्जुनाच्या भूमिकेत धरा आता. आणि ना देवाने अगोदरच यांना मारलेलं आहे. तू काय करायचं, तू घाबरायचं नाही. तू जाऊन जसा उत्तराने कपडे उतरवले तसं तू जाऊन यांना जिंकायचं आहे आणि यांना मारायचं. म्हणजे अर्जुनाच्या हातात काही ठेवलेलं, यालाच म्हणायचं निमित्त मात्र. अर्जुनाला काय केलेलं आहे, निमित्त मात्र. आणि यांचं वास्तव सगळं म्हणजे सगळं जे काम केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे, भगवंतानेच केलेलं आहे. तर तेव्हा आता हे त्यावरून निपटारे झाले. हे काय झालेले तर निपटारे झालेत, म्हणजे ह्यांच्यातलं बळ निघून गेलेलं आहे, काही राहिलेलं नाही. कशावरून, जसं पूर्वी होतं त्या पूर्वीपेक्षा आत्ता यांच्यात कोणत्याही प्रकारचं बळ राहिलं नाही. पूर्वी म्हणजे ज्या वेळेला धनुर्विद्येचे त्यांचे हे व्हायचे उपक्रम, म्हणजे स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धेच्या वेळेला प्रत्येकाला आपलं आपलं प्रावीण्य दाखवण्याचं काय होतं, संधी मिळायची तिथे, शूरता दाखवण्याची. आणि मग त्याच्यात अर्जुन बिर्जुन कौरव आणि हे यांच्या जशा आपली परीक्षा व्हायच्या त्यांच्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय करायचं, ते अर्जुनाला सांगितलं होतं ना, बाकी सगळ्यांना विचारलं, त्या झाडावरती पक्षी बसलेला आहे, तर तुला त्या झाडाच्या दिशेने बाण मारा असं म्हटल्यावरती ते म्हणले आपल्याला झाडाचा शेंडा दिसतोय, कोण म्हणले फांद्या दिसतात, कोण म्हणतात पानं दिसतात, कोण म्हणतात त्या झाडात बसलेला पक्षी दिसतोय. आणि अर्जुनाला विचारलं तेव्हा मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय असं म्हटला होता. तो धनुर्विद्येतलं त्याचं प्रावीण्य. तर ते म्हणजे अशा परीक्षा व्हायच्या त्या वेळेला कळायचं की हे कोण किती हुशार आहे त्याच्यातून. आणि त्या वेळेला मग असं लक्षात यायचं किंवा गदा युद्ध झालं, त्याच्यामध्ये बलराम दादा जास्त एक्सपर्ट होते, त्याच्यातले योद्धे होते बलराम दादा. आणि मग ज्या वेळेला असे काही प्रसंग घडायचे, कशाचे, गदा युद्धाचे, म्हणजे गदा युद्ध म्हणजे स्पर्धा त्याच्यात. मग त्यावेळेला कळायचं की भीम भारी आहे, दुर्योधन भारी आहे, कारण हे शिष्य कोणाचे, बलराम दादांचे. गदेमधले गदा युद्ध कोणी शिकवलं, मग ते म्हणायचं, कारण त्याचे गुरु वेगवेगळे. धनुर्विद्येचे हे त्याने ते हा भारी का, तो भीम भारी का, दुर्योधन हा गदाधारी होता. धनुष्याचा विषय नव्हता त्याचा, तर तो गदा युद्धामध्ये प्रावीण्य होतं त्याचं. आणि मग त्याच्यात ते कोणाला भारी, ते असेच निवडलेले होते. एकाच्या विरोधात दुसऱ्याच्या विरोधात तसा योद्धा तयार केलेला. त्यावेळेला ते कळत होतं की कोण भारी. तर त्यावेळेला असं लक्षात येत होतं की नाही बरं का, दुर्योधन भारी आहे, त्यांनी म्हणावं भीम भारी आहे, यांनी म्हणावं अर्जुन भारी आहे, त्यांनी म्हणावं दुःशासन भारी आहे, कर्ण भारी आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ती भूमिका म्हणजे त्या व्यक्तीची ती चित्र म्हणजे शक्तीनिशी असणारी चित्र बुद्धीमध्ये धारण झालेली होती. अर्जुन आता तुला ते सगळं सोडून द्यायचं. तू ते पहिलं जे होतं ना, काय पहिले जसे होते ना ते योद्धे, तसे आता राहिलेले नाही. तर ते निपटारे झाले म्हणजे दुर्बळ होऊन गेलेले, निपटले गेलेले. आता त्यांच्या ठिकाणचं बळ हीन झालेले, शक्तीहीन झालेले, तिथे शक्तीच राहिलेली नाही त्यांची. आणि नेवटी आयते रण पडले आणि शक्तीहीन झाले. त्याच काळात जसा अन्नधान्य संपावं आणि दुष्काळ पडावा, तशीच अवस्था यांची झाली की बळ संपलं आणि युद्ध सुरू झालं. जिकडून युद्धाला प्रारंभ होत आहे, यांचं बळ सगळी शक्ती नाश पावलेली आहे. देही यश रिपू जिंतिले एकलेचे अर्जुने. तो या रिपूंना म्हणजे शत्रूंना जिंकल्याचं यश स्वतःच्या पदरात पाडून घे.
आता तुला यश संपादन करायचं म्हणा ना, यश पदरात पाडून घे. यश याच्या श्लोकामध्ये म्हटलं होतं काय कर, यश संपादन कर. आणि माऊली म्हणतात यश पदरात पाडून घे. काय फरक पडला? काहीच करायचं नाही. म्हणजे फक्त ते म्हणले असं करा, सुवर्णाच्या राशी ठेवलेल्या आहेत. म्हणजे कुठे आहेत महाराज? म्हणजे मंदिरामध्ये आहेत माधवनगरच्या. तुम्ही असं करा, फक्त जा आणि पाटी पाटी सोनं घेऊन या. ते म्हणले कमवायचं का? रस्ता भरायचं. नुसतं काय करायचं? भरायचं, पाटीभर सोनं घेऊन जायचं. म्हणजे असं युद्ध तसंच आहे म्हटले. आता तू जायचं आणि त्यांना मारायचं आणि यश पदरात पाडायचं आणि घरी यायचं. म्हणजे काहीच करायचं ना, काही नाही करायचं. ते काय करणार ना, काहीच त्रास नाही त्यांचा. त्यांचा त्रास नाही कसा, ते पहिले डोक्यातलं काढून टाक. आमका असं आहे, तो गदेमध्ये प्रावीण्य आहे, हा धनुर्धर आहे, तो शास्त्रास्त्र विद्येत असेल, अश्वस्थामाकडे चिरंजीवी आहे ना, कृपाचार्य चिरंजीवी आहेत, भीष्माचार्य इच्छा काय हो यांच्याकडे वर तरी कसे ते पहा ना तुम्ही. कृपाचार्य काय येतं? चिरंजीव आहे. अश्वत्थामा चिरंजीव, भीष्माचार्य इच्छामरण, आणि हे सगळे कठपुतले केले. काय विशेषच गोष्ट आहे का नाही? म्हणजे एवढे भारी असलेले हे बुद्धीमध्ये काय अर्जुनाच्या किंवा सगळ्या पांडवांच्या चाललेलं आहे. अरे आपल्यातला तर सगळे मरकेच आहेत. म्हणजे आपल्याला कुठल्याही अशा प्रकारचे काही नाही, वर नाही. फक्त आपल्याकडे वर नाही, फक्त आपल्या बाजूने तेवढा तो यादवाचा पोरे आहे, जो सगळ्यात चॅप्टर आहे, आणि तेवढाच आपल्या बाजूला आहे. आणि बाकीचे सगळे हे एवढे मोठे वर धारण करून बसलेले आहेत, साधारण नाहीत ना. आणि सैन्य बी त्यांचं जास्त आहे. बुद्धी काय काम करेल बरं माणसाची? म्हणजे त्या खाचण्यासाठी एवढे मुद्दे पुरेसे आहेत. म्हणजे पांडवांची शक्ती खाचण्यासाठी हे मुद्दे पुष्कळ झाले. 11 अक्षयनी सैन्य, 2-2, 3-3 चिरंजीवी त्यांच्याकडे पडलेले सैन्य. आता त्याच्यात हे दुर्योधनासारख्यांचं रक्षण करायला हे चिरंजीवी भरपूर आहेत ना, श्रेष्ठ ठरू शकतात. त्यांना काय अडचण आहे तेव्हा? आणि मग आपापच यांच्याकडे कोण आहेत? असे काही नकुलन सहदेव हे काय योद्धे थोडेच आहेत तेव्हा, ते भविष्य पाहणार आहेत. सुंदर, एक सुंदर होता आणि एकाला शास्त्राचं ज्ञान होतं, असे असणार. नकुल सहदेव हे काय एवढे विशेष योद्धे नाही. आता भीम अर्जुन हे थोडेसे मोठे योद्धे. दादा आयटीतच होते, दादांच्याकडे काही एवढे विशेष काम नाही. म्हणजे भीमदादा नाही, युधिष्ठिर. याचं नाव, सचिनचं नाव काय माहितीच तुम्हाला? युधिष्ठिर. सचिनचं नाव सचिन नाही, ते बाईने ठेवलं आमच्या. त्याचं नाव म्हणून त्याचं नाव ती म्हणली एवढं अवघड कसं काय म्हणता येत, म्हणून ती सोपं केलं. नाही तर त्याचं नाव युधिष्ठिर आहे. आणि ते फक्त त्याची आईच म्हणते तेवढं. युधिष्ठिर नाव आहे त्याचं, धर्मराज. त्या युधिष्ठिरचं बी युद्ध केला. सोपं केलं. पण अशी नावं किती की पौराणिक नावं भारदस्त आहेत. तशा या सगळ्यांच्यामध्ये हे दिसणं आणि असणं याच्यातला हा भेद आहे बरं का. म्हणून तो अर्जुना दिसण्यावर जाऊ नको. आता वास्तवात काय झालेलं आहे ते पहा, की तू एकलाच हे सगळं यश संपादन करून घे, पदरात पाडून घे. तर सहकारी कोण याच्यात दिसत आहेत? तर आतून देव आहेत आणि बाहेरून दिसायला अर्जुन आदी सैन्य दिसतात.
खरा हातून हात दिलेला आहे तो देवाने हात दिलेला आहे आणि टेका दिलेला आहे आणि भगवंत अर्जुनाला सरळ सांगतायत की तू यश संपादन करून घे. याच्यामध्ये खात्री आहे. याच्यात काय दिलेली आहे? खात्री. युद्ध सुरू व्हायचं आहे अजून. युद्ध अजून सुरू व्हायचं. त्याच्या आधीच देवाने सांगितलं यश संपादन करून घे. जसा विभीषणाचा राज्याभिषेक लंका जिंकण्याच्या आधी केला ना. लंका जिंका म्हणजे अजून तर लंका जिंकायचे आणि त्याच्या आधीच तुम्ही शत्रू पक्षाच्या त्याच्यात बी फुटलेल्या एका भावाचा काय करून टाकला? राज्याभिषेक बी करून टाकला. म्हणजे लोकांना असं शंका घ्यायला कारण अजून तर लंकेवर स्वारी करायची, लंका जिंकायची. पण तिथं कोण कोण आहेत? साधारण नाहीत ना. तुमच्या बाजूला कोण आहेत? नळ, अंगद, आणखी बाकीचे जांबुवंत, वानरसेना. आणि यांच्याकडे पाहिल्यावर असं दिसतं की हे काय वानरसेना काय करेल बाबा. तिकडून राक्षस आणि मग कुंभकर्ण, त्या याचे कोणाचे रावणाचे पुत्र महाकाय, इंद्रजित, आणखी कितीतरी शूर योद्धे दिसत आहेत. हाती काय ही सगळी त्यांची नावं पाड काय काय. आणि ती सगळी योद्धे एका बाजूला आणि हे या बाजूला एवढी वानरसेना. तिथंही असंच वाटत होतं की बा कोण युद्ध जिंकल बा. अवघडच दिसतं. आणि एक मनुष्य वेशामध्ये असणारा असा अवतारी पुरुष म्हणजे एक मानव आणि त्या बाजूला दानव. कोण जिंकल? प्रभू रामचंद्रांच्या वरून जर पाहिलं तर इकडे कोणी जिंकण्यासारखं दिसत नाही. आणि तिकडे तर किती बी विद्या संपन्न असे असणारे मायावी राक्षस, अति मायावी. आणि त्या सगळ्यांचा पराभव व्हावा. अगदी तसंच इथलंही धर्मयुद्ध. धर्मयुद्ध म्हटलं की धर्माच्या बाजूचा विजय 100%. समोर कोण आहेत, योद्धे कोण आहेत, याच्यावर हे युद्ध खेळलंच जातं. धर्मयुद्ध आहे ना मग ते ठीक आहे. पण ते समोर कोण आहे, कोणी घासाला काय अडचण नाही. म्हणून धर्माचा पक्ष पाहिजे. असं जर झालं की युद्ध होईल. आणि युद्ध झालं तरी धर्मच जिंकतो. आणि कोरडे यशाची नव्हे. हे काय कोरडे यश नाही, नुसतं संपादन नको करू. मग त्याच्याबरोबर समग्र राज्यही आले आहे. म्हणजे तू मरणार तर नक्कीच नाही, पण तुझ्या हातात काय येणार आहे? राज्य येणार आहे. म्हणजे ही कल्पना नाही तर वास्तवता आहे. नाहीतर मग तू जिंकशील आणि तू जिंकल्यावर मृत्यूलोकाचं राज्य तुला मिळेल असं नाही. आता तुला मृत्यूलोकाचं राज्य मिळणारच आहे. तूच घे. नुसतं कोरडं यश नाही राहणार तर निशत्रू अशा प्रकारची तुझी पृथ्वी होईल. आणि त्याच्यावरचा समृद्ध राज्याचा तू काय कर भोग घे. जसा श्लोकामध्ये आपण विचार केला होता मागं, आता करायची गरज नाही. तेव्हा समग्र राज्य म्हणजेच त्याच्यात संपत्ती, वैभव, मागेही सांगितलं तुम्हाला की असं विपुल. काल आपला विषय झालेला आहे. चला, प्रतिष्ठा, कीर्ती. तुझी त्रैलोक्यात काय होईल? कीर्ती होणार आहे आता. आणि त्याचा म्हणून समग्र राज्यात कीर्ती सुद्धा आली. नुसती संपत्ती, जड संपत्ती आली असं नाही. सगळे पुढे भविष्यामध्ये तुझ्या नावाचा जय जयकार करतील. सुभाष योद्धा झाला, महाभारत युद्धात युद्ध खेळला तो अर्जुन. आणि त्या अर्जुनाची त्रैलोक्यात कीर्ती झाली. पळपुटा नव्हता तो. युद्धातून पळून गेला नाही भिक्षा मागायला. तर तो युद्ध करून शत्रूचा नायनाट केला आणि त्यांनी संपूर्ण राज्यही मिळवलं आणि प्रतिष्ठा, यश, कीर्ती संपादन केली. पण हे सगळं तू निमित्त मात्रची होय, सव्यसाची. अहंकार बाळगू नको, नाही तर परत म्हणशील सगळं मिळालं म्हणजे मीच मिळवलं. आता मी मिळवलं नाही. आपण जेवढ्याला जे काही प्राप्त होतं ना त्याच्यात एक तर प्रारब्ध अंश काम करतो, नाहीतर भगवत कृपा तरी काम करते. संत कृपा, भगवत कृपा आणि प्रारब्ध कृपा या गोष्टी काम करत असतात आपल्यामध्ये.
आणि मग त्यावेळेला त्या व्यक्तीला जर असं वाटलं की नाही नाही, आपल्याला विद्या मिळवली, आम्ही आमच्या डोक्याने विद्या कमावली. अरे तुझ्या डोक्याने नाही विद्या कमावली, गुरूंनी कृपा केली. गुरूंची कृपा असेल तर विद्या स्थिर होते, आणि गुरूंची कृपा नसेल तर ती विद्या कालांतराने भ्रष्ट होते आणि नष्ट होते. म्हणून गुरुकृपेचं त्याच्यात कृपा नावाचा काय प्रकार आहे का नाही. त्याच्या त्या कृपेच्या द्वारे त्या, नाहीतर फलप्राप्ती होणार नाही. मग ती कृपा कशी काम करते तर तात्पुरत्या त्या अंशामध्ये ती काम करत राहते. प्रारब्धामध्ये सुद्धा असाच भाग असतो. आता ज्याच्यात काही प्रारब्ध आहेत ते न बदलणारे प्रारब्ध आणि बदलणारं प्रारब्ध असा एक अंश राहतो. म्हणजे बदलणाऱ्या प्रारब्धात कृपा काम करते. जर प्रारब्धात नसेलच तर तिथे कृपा काम करणार नाही, पण काही अंशात काम करत असते. जसं नसेल तर मग मात्र त्याच्यात काही बदल होत नाही. आपल्याकडे हे पाईप असतात का तुमचे, पाईप ते म्हणले पाईपातून पाणी येईना. ते म्हणले वरती पाणी आहे का, तळ्यात पाणी असेल तर यायला पाहिजे, आणि तळ्यातच पाणी नसेल तर पाईपात पाणी येणार नाही, किंवा वर पाटात पाणी नसेल तर पाईपात कसलं येते खाली. मग ते पण जरी येत नसेल तर ते म्हटले मग काय करावं लागेल तर काय नाही. ती कृपा कशी काम करते, जसा मग त्याच्यात म्हणजे काहीतरी त्याच्यात गुंतलेलं आहे, तेवढं गुंतलेलं ढकललं तर पाणी चालू होऊन जातं. म्हणजे प्रतिबंधांची निवृत्ती ही तर कृपा काम करते. पण त्याच्या मूळचं पाणी असावं लागतं. असलेल्या पाण्याला जर प्रतिबंध आला तर तो नाश त्याच्याद्वारे केला जातो. आता इथे भगवंताची सर्वांशाने अर्जुनावर कृपा आहे. बरं म्हणजे त्याच्यामध्ये इतकी पण कृपा आहे का नाही. बरं हे जर अर्जुनासारखे जर धर्मयोद्धे नसते तर ही कृपा झाली नसते. धर्माच्या बाजूला आहेत म्हणजे समजून घ्यायचं यांची मूळची स्थिती चांगली आहे, पण प्रारब्ध बिघडलं म्हणून राज्य गेलं, तर भगवंताने कृपा करून प्रतिबंध हटवला. आणि प्रतिबंध हटवल्यामुळं अर्जुनाच्या ताब्यात पुन्हा काय आलेलं आहे, राज्य येत आहे. तर तेव्हा तू निमित्त मात्र झाला सव्यसाची. आणि इथे सव्यसाची पदाचा असा अर्थ काढला की अगदी हा तुझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. म्हणजे तुला आता काहीच करायचं नाही, सगळं काय करायचं होतं तर मी करून ठेवलेलं आहे. तू फक्त आता या खेळात सहभागी हो. आणि आत्ता जे हे आलेलं होतं तुझ्यावर, मरगळ आलेली आहे, नैराश्य आलेलं आहे, किंवा ह्या महान हत्याकांड घडणारे आता, आणि मी भयंकर पापी होणार आहे, सगळ्या कुळाचा नाश करणार आहे, सगळे पितर उपाशी मारणार आहेत, आणि ते शाप देणार आहेत वगैरे वगैरे. डोक्यामध्ये जेवढा काय तू विकल्प केला होता तो सगळा काढून टाक, काहीच करू नको. चला मग आता तू निमित्त मात्र हा. मग म्हणले हे द्रोणांचं भीष्मांचं जे येतात ते म्हणले काय नाही, भावले आहेत. मग अशी सांगितलं तुम्हाला, त्या काय येतं केवळ भावले आहेत, केवळ भावल्या. त्यांच्यापासून तुला काही उपद्रव नाही. पुढचा श्लोक येतोय आता 34वा. हरी द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या, द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या कर्णान्ततान्यानपि योधवीरा, कर्णान्ततान्यानपि योधवीरा, द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या कर्णं तथान्यानपि 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 योधवीरा, मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा,
मया हतास्त्वं जहिमा व्यतिष्ठा मया हतास्त्वं जहिमा व्यतिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् मया हतास्त्वं जहिमा व्यतिष्ठा 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 युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् द्रोणं च भीष्मं अनुस्वार आहेत सगळ्यांच्यावर द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा अन्यान् अपि योधवीरान् तीन पदच्छेद आहेत तथा अन्यान् अपि योधवीरान् मया हतान् म्हणजे मारले गेलेले तसंचा न होतोय तिथं बरं का विसर्ग होत नाही आणि त्वम स्वतंत्र आला हतान् त्वम जही मा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासी मध्ये बी पदच्छेद केलेला नाही त्यांनी जेता असी असं निघतो तो कारण त्याच्यात लांबवलंय ना त्यांनी स्वर लांबवला तर असे निघतो पण जेतासी याचा एकत्रित अर्थ केला तर जिंकशील असा होतो जेता म्हणजे जिंकणे आणि इथं जिंकशील म्हणजे तू युद्ध जिंकशील म्हणून जेतासी एकत्र धरलेला आहे रणे सपत्नान् ऐका परत आता द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या कर्णं तथा अन्यान् अपि योधवीरान् मया हतान् त्वं जहि मा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् 1 2 3 पदच्छेद सांगा सुरू येत आहे द्रोणांच भीष्मांच जयद्रथांच कर्णं तथान्य नाही तथा अन्यान् अपि योधवीरान् मया हतान न करायचा त्याचा त्वं जहि मा व्यतिष्ठा मावर अनुस्वार आहे का नाही युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् तेव्हा द्रोणांची यादी टाकलेली आहे या सगळ्यांना कोणाकोणाला मारलेलं आहे आता त्याच्यात कोणाकोणाला मारले तर सगळेच मारलेले आपण पाठीमागं विश्वरूपाच्या मुखात पाहिले सगळेच मारलेले कोण ठेवलेलं आहे माग जे दिसायला वरून चांगले जरी असतील वरून धर्माचरण करणारे वाटत असतील आणि आतून अधर्माच्या पक्षात असतील त्यांनाही मारलेले काही वेळेला असं दिसतं आपल्याला की बा हे वरून चांगले दिसत आहेत आणि आतून मात्र अधर्माच्या पक्षात कललेले त्यांना सुद्धा देवाने मारलेले नाहीतर हे वास्तविक चांगले होते का नाही भीष्माचार्य काय वाईट होते का द्रोणाचार्य वाईट होते का चांगले पण साथ कोणाला देतात अधर्माला साथ देतात त्या महापातकात बी तसं केलेलं आहे
चार मुख्य पातकं केली. महापातकात 5 पातकं येतात. पंचमहापातक असे म्हटलं जातं. महा म्हणजे ह्यांच्यासारखे दुसरे मोठे पातकच नाहीत, म्हणजे ह्यांना मुख्य पातकं केले. त्याच्यात ब्रह्महत्या 1 नंबरला आहे. सुरापान म्हणजेच मद्यपान, याला काय केलेलं आहे, महापातकात टाकलेलं आहे. आज कलियुगामध्ये जर पाहिलं तर सगळे नवीन पिढी तर सगळी बरबाद झाली. भयंकर नवीन पिढी सगळी बरबाद झाली त्याच्यात. आणि ते सगळे त्याला महापातकात टाकलेले. म्हणजे ब्रह्महत्या जेवढं करण्याचं पातक लागतं तेवढंच मद्यपानाचं पातक तितकंच. कल्पनाच नाही हो पोरांना, कोणालाच नाही. इतकी अवस्था भीषण. आणि अंत्यमध्ये त्याच्यात काय विशेष आहे बा, त्यांनी काय होणार आहे नाही, ते महापातकातलं पातक लागलं त्याला. म्हणजे जसं गायीची हत्या करण्याने जितकं पातक लागेल तेवढं मद्यपान केल्याने पातक लागेल. तेवढंच पातक सुवर्ण चोरी केल्याने लागेल. म्हणजे चोरी केल्याने सहाय्यक अजून पाहायचंय, म्हणजे चोरी केल्याने. आणि नंतर तितकंच पातक परस्त्री गमन, तिथं गुरुद्वारा गमन असं म्हटलेलं आहे महापातकात. पण परस्त्री सगळे धरून चालत. तर त्याला हे 4 मुख्य पातकं झाली. मग कारण धर्माची व्याप्ती आहे, आपण पशु नाही आहेत. पशूंना धर्म नाही लागत. म्हणजे पशूंच्या तसे ते बिचारे चांगले आहेत, धर्माने तरी वागतात. बऱ्याच अंशामध्ये मानवापेक्षा पशु श्रेष्ठ आहेत बरं का. म्हणजे त्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर ते फार चांगले वाटतात. मनुष्यासारखा इतका खराब मनुष्य तोच. त्याच्यामध्ये मग आता ह्या 4 गोष्टी झाल्या. या 4ंचा सहकार्य असं ठेवलेलं आहे. या 4ंला सहकार्य करणार, म्हणजे त्या 4ंला सहकार्य करतो, काय कारण नसताना बी करतो. म्हणजे असं आहे, दान देताना बी पहा, काही माणसं आहेत ना, त्यांच्यावरून ते कळतं आपल्याला. पहिल्या सुरुवातीला एखाद्या वेळेस माणूस फसतं. एखादा माणूस, माझ्याकडे एक ब्राह्मणाचा मुलगा आला, कशासाठी, पैसे दे मागायला. आता मला माहितीच नव्हतं ते की हा घेतो. पण मग ते म्हटलं बरं, पाया बिया पडला आणि पैसे द्या म्हटला. म्हटलं बा चांगला माणूस आहे, त्याला लागत असेल 100 रुपये देऊन टाकले. नंतर मग मला असं कळालं की अरे हा मुलगा पितो. आणि म्हणजे आपण कोणाला मदत केली, झाला ना, त्याच्यात सहभागी होतो तो. लक्षात ठेवा बरं का. म्हणजे पैसे देताना विचारपूर्वक देत चला, देऊ नका असं नाही म्हटलं मी तुम्हाला. हा, त्याला भूक लागलेली आहे तर त्याच्यापेक्षा भारी, चल बाबा तुला मी हॉटेलात काय खाऊ घालतो, नाही तर माझ्या घरातलं देतो. पण हे जर पैसे दिले तर इतके घोटाळे होऊ शकतात त्याचे. आणि मग मला ते नंतर कळालं, बापरे म्हटलं आपण ते पैसे मागण्याचा ह्याचा विषयच नाही समजा. पण मग ते मुलगा असा करतो तो. असे बरेच करतात. आता असं काय राहिलं नाही की सगळीकडे तुम्हाला हे पोरं आहेत ना ते असे दिसतील. कारण संगतीत बिघडली की सगळं बिघडलं. मग त्याने ते म्हणून मग त्यांना सहकार्य करणारा, मद्यपान त्याला सहकार्य करणारा, परस्त्री त्याला तो सहकार्य करत असेल तर, चोऱ्या करायला तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याच्यातला सहकार्य असेल तर, किंवा ब्रह्महत्येमध्ये सहकार्य, तर ह्या सगळ्यातला सहकार्य असेल तो तितकाच जबाबदार जेवढा मुख्य आहे. म्हणजे जेवढा पिणारा मुख्य तेवढाच त्याला मदत करणारा. म्हणूनच म्हटलं ना, मग थोडंसं सौम्य करू शिक्षा. फार ना बरं आम्हाला देवा माहितीच नाही काय करावं. अनिच्छा पात्र सांगायचे भाऊ. हा, इच्छा आहेत बरं का ते. इच्छा, अनिच्छा आणि परेच्छा पंचदशीमध्ये विषय आहे. पंचदशीत आले ना, तर आपली इच्छा नसताना काही वेळेला आपल्याकडून अशा प्रकारचे पात्र घडू शकतात. पण आता त्याला पर्याय नाही. म्हणजे अशा तर त्याच्यातून
आणि जर असे काही घडले तर मग त्याला सांगितलं तुम्हाला काय असाधारण प्रायश्चित्त करा. त्याला काय पर्याय नाही. कोणी निष्कलंक असा राहणार नाही कलियुगात. काहीतरी कुठून तरी त्याच्या ह्याच्यात पडणार आहे. मग त्याच्यापेक्षा चांगले दररोज नामस्मरण करत जाणार. चालता बोलता हसता खेळता उठता बसता रामकृष्ण हरी चालू ठेवा. आणि म्हणून यांचे सहकारी आपल्याला मला काय सांगत होतं मी तुम्हाला धर्म आणि अधर्म. धर्माच्या बाजूला काही माणसं असे कल्ले म्हणजे धर्माच्या बाजूला म्हणजे युधिष्ठिरच्या बाजूला की कौरवांचे विरोधी म्हणून पांडवांना येऊन मिळाले. पण धर्माच्या बाजूला आले तर कल्याण झालं. शत्रूचा मित्र शत्रूचा शत्रू तो त्याचा मित्र होतो. म्हणजे या न्यायाने का व्हायना दुर्योधनाच्या विरोधातले कोणाला येऊन भेटले अर्जुनाला. पण आले तर चांगल्या पक्षात आले हे तर चांगलं आहे ना. म्हणजे धर्माच्या बाजूला आले. बरं यांना विरोध करण्याच्या दृष्टीने त्यांच्या बाजूला गेले किंवा त्यांच्या खाल्लेल्या अन्नाला जागले असं म्हणतात. मग कोण जागले? कर्ण धरा भीष्माचार्य धरा सगळे त्या बाजूला ते गेले. ते पण हे लक्षात ठेवायला पाहिजे होतं की हा अधर्म आहे का धर्म आहे. समजा तिकडे गेले नसते तर काय झालं असतं? पातक तर लागलं असतं कारण खाल्लेल्या अन्नाला जागले. हे पातक लागलं असतं का नाही? लागलं असतं. पण अधर्माला साथ देणं हे पातक मोठं आहे का खाल्लेल्या अन्नाला न जागणं हे पातक मोठं? म्हणजे म्हणून त्या अंशामध्ये चूकच आहे. म्हणजे असं आहे ना काहीतरी सहन करावा लागेल तुम्हाला. पण मग त्याच्यामध्ये बुवा त्याने खाल्लेल्या अन्नाला जागला नाही तर ठीक आहे उपपातकामध्ये जाईल तो. पण हा कृतज्ञतेचं पातक त्याच्यावरती बसेल ते बरोबर आहे. परंतु अधर्माला साथ देण्यासारखं दुसरं मोठं पातक नाही ना. म्हणजे अधर्माला साथ दिली तुम्ही बरं त्याच्यामुळे काय सगळंच बिघडणार आहे. नाहीतर मग एवढं झालंच नसतं सगळा घोटाळा. जर भीष्माचार्य इकडच्या पक्षात आले असते द्रोणाचार्य कृपाचार्य तर त्यांची विषादच नाही युद्ध खेळायची. कोणाची? कारण अश्वत्थामा आला असता. द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य ना अश्वत्थामा तेवढे जर इकडे या पक्षात आले असते तर ते म्हणले असते की मग असं करा. ते म्हणतायत ना 5 गावं द्या तर 10 गावं देऊन टाका. हा तह असता का झाला? तह झाला असता ना तिथे. मग मनुष्य तह केव्हा करता येतं? ज्या वेळेला त्या ठिकाणची स्थिती हाताबाहेर चाललेली असं लक्षात येतं त्यावेळेला तो मनुष्य तह करून निभावून येतो. आणि ती एक युक्ती मानलेली शास्त्रात की त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे? तह करायचा आणि तह करून बाहेर निघायचंय. नंतर पाहू तर म्हणजे शेवटची गोष्ट आहे असं काय नाही. त्याच्यानंतर पुन्हा आणखी उलटे सुलटे धंदे होतात. तर असं झालं असतं पण तो असं झालं नाही. हा मग आता त्यांचा नाशच करायचा आहे तर मग त्यांच्या डोक्यामध्ये बी अधर्मच खेळला ना. एवढे चांगले योद्धे पण यांच्या सगळ्यांच्या डोक्यात अधर्माच्या बाजूला गेले. आणि मग आता या कटपुतल्या भावल्या झाल्या. कोणते? द्रोण भीष्मा जयद्रथ कर्णा काय येतं जसे दिसत आहे म्हणजे वास्तवता आणि संभाव्यता याच्यातला भेद निर्माण केला देवाने. या श्लोकामधून काय लक्षात येत आहे? वास्तवता आणि संभाव्यता म्हणजे काय घडणार आहे आणि वास्तव काय. तर वास्तव भीष्माचार्यांसारखे अजिंक्य आहेत. कर्णासारखा ज्याच्यावरती सूर्य भगवंताची कृपा असणारा कवच कुंडलाने युक्त असणारा शास्त्रास्त्र विद्येने संपन्न असणारा परशुरामांकडून विद्या शिकणारा. परशुरामचे त्याचे गुरु कोण होते? कर्णाचे. त्यांच्याकडून युद्ध म्हणजे परशुराम म्हणजे काही साधारण नाही. पण त्यांनी ते शाप दिलेला होता ना माहित नाही कोणाला. युद्धात चालू झाल्या भाऊ कोणाचे शाप कुठून बाहेर काढायचे ते नंतर पाहू.
पण वरून तर काय दिसतंय वास्तवता. अरे काय म्हटले परशुरामाकडून विद्या शिकलेला. ते नंतर कोणाचे वीक पॉइंट काय आहेत हे देवाला माहिती, आणि कोणाचे शाप उशाप वर कुठं काम करणार आहेत हे माहिती. अर्जुनालाही शापच होता का नाही? कर्णाला शाप होता आणि अर्जुनाला नव्हता का? अर्जुनाला युद्धाच्या वेळेस त्याला जर बृहन्नाडा केला असता तर युद्धात जिंकणं नाही, काय झालं असतं? तर त्याला तो काय युद्ध केलं असतं त्यांनी? काही नाही. पण त्याचा तो शाप यशात परावर्तित करण्याची क्षमता कोणाची? आणि कुठे लावायचा? अज्ञातवासात. त्या वासाला कुठं, म्हणजे त्या शापाला कुठं कन्वर्ट केलेला आहे का? युद्धाच्या पुढे केला नाही. पण त्याच दिवशी संपला पाहिजे. सुरुवात करून देणं आणि संपवणं. म्हणून म्हटलं इथं कृपा कशी काम करते ते पहा. नाहीतर म्हणजे ज्याला शाप म्हणतात तो शाप वरदान ठरावा. अर्जुनाच्या बाबतीत शाप काय ठरलेला आहे? नाहीतर तो वर्षभर राहिलाच नसता. तो काय वर्षभर राहिला असता? विकनकर साहेब त्या म्हणजे तो शापच होता. पण तो शाप जर चुकीच्या ठिकाणी, जर समजा तो हा अधर्माच्या बाजूला असता तर देवाने तो नेमका कुठं वापरला म्हणजे तो उलट्या बाजूने. म्हणजे शाप उशापामध्ये आणि वरदान म्हणजे नाही ना, वरदान असणारे चिरंजीवी सारखी वरदान, पण त्यांचा बदल करून त्याच्यात नाशात कारणीभूत ठरवणार त्यांच्या. कर्णाचे कवच कुंडली पण काढून त्याचे का वरदान होतं ना त्याला, त्याची कवच कुंडला काढून घेतली. तर हे सगळं काम भगवंत करतो. म्हणून दिसणार म्हणजे वास्तवता काय म्हटलं तुम्हाला मी? संभाव्यता आणि वास्तव्यता. जे वास्तव जे आहे ते वास्तव भगवंत जाणताय. तुम्ही आम्ही ना ते युद्धात समजा आपण असतो तर आपण फक्त समोर युद्ध पाहिलं असतं, हे सोडून आपल्याला काही कळालं. आणि आजही आपल्याही जीवनातली वास्तवता आणि संभाव्यता याचं ज्ञान आपल्याला नाही. आपण जेवढं पाहतोय ना ते नजरेने पाहतोय. ते म्हणलं लयच मोठं आहे बा, लयच आमकं आहे. तुम्हाला वास्तवता काही माहीत नाही त्याच्यात काय चाललेलं आहे. त्याच्यात वास्तवता काय माहीत नाही. म्हणून सामान्य व्यक्तीची बुद्धी ही वरून दिसणारा डोलारा आणि पसारा यालाच पाहते. युद्धाचा एवढा मोठा अखंड सैन्याचा समुदाय म्हणजे सागर हा सामान्य लोकांच्या नजरेतून पाहिला जातोय. योद्धे पाहिले जात आहेत, पण वास्तवताना म्हणजे त्याच्यामध्ये असणारी पुढे काय घडणार आहे हे नाही कळालेलं. तर पुढे काय घडणार आहे हे फक्त देवाला माहिती आहे. आणि आता कोणाला माहीत झालंय? अर्जुनाला माहीत झालं. अर्जुना घाबरू नको, काय होणार आहे ते पाहू आपण तेव्हा. आणि काहीच होणार नाही. मरणादतिरिच्यते. संभावित व्यक्तीला असं म्हटले. कीर्ती जी आहे त्या कीर्तीचा जर नाश झाला तर मरण त्याच्यापेक्षा भारी आहे. चला मग हे बाकीचे तथा अन्यान आपी योधवीरान, जे काही शूर, योधवीरान म्हणजे शूर वीर जे योद्धे, योधवीरान म्हणजे जे युद्धातले शूर वीर आणि जे आहेत म्हणजे जसा द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण त्याचप्रमाणे युद्धामध्ये असणारे इतर शूरवीर मया हातान, मी त्यांना काय केलेलं आहे? माझ्याकडून मारले गेले. हातान म्हणजे मारले गेलेले आहेत. माझ्याकडून अजूनच मारले गेलेले आहेत. आता त्वम जही, तू मार. माझ्याकडून मारले गेलेले आहेत आणि आता तू मार म्हणजे मेलेल्याला मार. भगवंत म्हणतात माझ्याकडून मारले गेलेले आहेत माया हातान, मी त्यांना काय केलेलं आहे? मारलेले. आता त्वम जही, जही म्हणजे मार. जही पदाचा अर्थ काय? मार. आता तू मार म्हणजे मी कशाला मारू? मग मेलेल्यांना मार. म्हणजे खरे मी त्यांना आधी मारलेले, आता त्यांचे जे दिसत आहेत योद्धे समोर तर ते योद्धे नाही, कुठल्या बाहुले आहेत. आणि तू त्यांना मार या पदामध्ये तुला काही करायचं नाही, ते सहज मारणार आहेत.
मा व्यथिष्ठा, मा व्यथिष्ठा म्हणजे घाबरू नकोस, व्यथित होऊ नको, भिवू नको. युद्धस्व, युद्ध कर. जेतासी, जेताशी म्हणजे तू आपोआपच युद्ध कर. जेतासी म्हणजे जिंकशील. रणे सपत्नान, या रण म्हणजे युद्धभूमीवर असणाऱ्या, सपत्नान म्हणजे शत्रूला तू काय होशील, जेतासी म्हणजे जिंकशील. तू या युद्धभूमीवर असणाऱ्या शत्रूला जिंकशील. हे योद्धे मी अगोदरच योद्धे आणि मुख्य मुख्य असणारे जयद्रथ आदी सगळे कर्ण आधीच मारले गेलेले आहेत. तेव्हा तू काही घाबरू नको. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय.